सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना ज्याची प्रतीक्षा होती ती आता ई-केवायसीची पुन्हा मुदत वाढवून मिळाली आहे. मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक किंवा नजरचुकीने माहिती भरण्यात चूक केली होती, त्यांना आता आपल्या अर्जात सुधारणा करण्याची पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कशा प्रकारे तुम्ही सुधारणा करू शकता, याची अंतिम मुदत काय असणार आहे, कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही केलेल्या चुकीची दुरुस्ती करू शकता, याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा नवनवीन अपडेटकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता येथे एक गोष्ट लक्षात घ्या, ही तुमची शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कमेंट करून अवश्य सांगा. तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात. नेमकी चूक काय झाली होती? योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले. मात्र कुटुंबातील सदस्यांच्या सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतनाबाबतचा पर्याय निवडताना अनेक लाभार्थ्यांकडून चुकीची माहिती भरली गेली. यामुळे पात्र असूनही अनेक महिलांचे अर्ज अपात्रतेच्या धोक्यात आले होते. जिल्हाधिकारी स्तरावर याची प्रत्यक्ष पडताळणी सुरू असली तरी प्रक्रियेला वेग देण्यासाठी आता ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा देण्यात आली आहे. 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत. ज्या महिलांच्या अर्जात कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असणे किंवा निवृत्ती वेतन घेणे या पर्यायाबाबत चूक झाली आहे, अशा महिलांना आता 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करता येईल. शासनाचे स्पष्ट निर्देश. ही सुधारणा करण्याची अंतिम संधी असून यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. पोर्टलवर यासाठी आवश्यक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी लाभार्थी www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर पाहू शकतात. आपला लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांनी वेळेत ई-केवायसीमधील ही सुधारणा करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्ही काही चूक केली असेल केवायसीमध्ये तर आत्ताच सुधारून घ्या. पुढील अपडेटकरिता अजून तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.